हॅलो काजवे फॅमिली. हॅलो संकेत दादा. आज मी तुमच्यासोबत एक रिअल हॉरर इन्सिडेंट शेअर करणार आहे. वर्ष 2002. गुजरातमध्ये कुत्रा हत्याकांड झालं, दंगे झाले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये इतक्या लोकांची हत्या झाली होती, इतक्या लोकांचा मृत्यू झाला होता, इतके घर जाळण्यात आले होते की तुम्ही जर आज ते दृश्य इमॅजिन कराल तर तुमचा थरकाप उडेल. त्या हत्याकांडात लहान मुलांचासुद्धा विचार केला गेला नाही. सिनियर सिटीजन, प्रेग्नेंट वुमन यांचासुद्धा विचार केला गेला नाही. फक्त लोकांना नॉनस्टॉप मारून टाकण्यात आलं होतं. घराच्या बाहेर आणून लोकांना मारून टाकण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत अत्याचार करण्यात आले होते आणि लोकांचे घर जाळून टाकण्यात आले होते. हा दंगा खूपच मोठ्या प्रमाणात झालेला होता, खूपच डेडली. हा दंगा खूप दिवस चालला होता. पूर्ण अहमदाबाद काय तर पूर्ण गुजरातमध्ये हेच घडत होतं. जेव्हा हे दंगे संपले तेव्हा हे समजण्यात आले की खूप लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्या हत्याकांडात खूप इनोसेंट लोकांची डेथ झालेली आहे. मोठ्या प्रमाणात डेड बॉडी वेगवेगळ्या सोसायटी बिल्डिंगमध्ये पडून आहे. आता ज्या सोसायटी बिल्डिंगविषयी मी तुम्हाला सांगणार आहे त्या सोसायटीचं नाव मी इथे घेणार नाही, कारण ती अहमदाबादची खूप प्रसिद्ध सोसायटी आहे. हत्याकांडाच्या वेळी त्या सोसायटीमध्ये खूप सारे घर जाळण्यात आले होते आणि खूप लोकांना जिवंत आगीत जाळून मारून टाकण्यात आले होते. आता इन्सिडेंट काय झाले ते मी तुम्हाला सांगेल, तर तयार आहात ना काजव्यांनो? जेव्हा हे दंगे सुरू होते तेव्हा त्या सोसायटीमध्ये एका महिलेचं घर जाळण्यात आलं होतं. त्यावेळी त्या घरात त्या महिलेशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. त्या घरात ती एकटीच होती. ते घर तर पूर्णपणे जळले नाही, पण त्या महिलेचा त्या आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला. अशा खूप लोकांचा तिथे त्या आगीत जळून मृत्यू झाला. आता त्या सोसायटीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात घरांमध्ये घराच्या बाहेर डेड बॉडीज पडून होत्या. कोणाची हिंमत नाही झाली की तिथे जाऊन साफसफाई करावी आणि त्या डेड बॉडीज उचलाव्या. भीतीपोटी नातेवाईकांनीसुद्धा त्या डेड बॉडीज तशाच्या तशाच सोडल्या. आता तिथली जी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांनी ऑर्डर दिला की जे पण सरकारी साफसफाई कर्मचारी आहे त्यांनी तिथे जावे आणि साफसफाई करावी. तर याच साफसफाई करणाऱ्यांमध्ये एक महिला होती, तिचं नाव स्वाती. तर ती त्या सोसायटीमध्ये गेली आणि जसं जसं करून क्लिनिंग करायला लागली, डेड बॉडीजना हटवायला लागली. हे करता करता अचानक तिची नजर एका महिलेच्या डेड बॉडीवर पडली. ही तीच डेड बॉडी जिचं एकट्या घरामध्ये जळून मृत्यू झाला होता. जशी स्वातीची नजर तिच्यावर पडली तर तिला असं दिसलं की तिने अंगावर सोन्याचे दागिने घातलेले होते, सोन्याच्या बांगड्या होत्या, सोन्याची चेन, सोन्याचा झुमका आणि जे नाकात लावायचं असतं ते सोन्याचं. हे सर्व दागिने तिच्या अंगावर बघून स्वातीच्या मनात लालच आलं. ती लोभी झाली. नंतर ती त्या डेड बॉडीजवळ गेली. स्वातीने तिच्या बांगड्या, चेन, झुमका सर्व बाजूला वेगळं केलं. स्वतःजवळ असलेल्या रुमालामध्ये ते सर्व गुंडाळून स्वतःकडे ठेवून दिलं आणि बाकीचे साफसफाईचे कामं करायला लागली आणि तिथून निघून गेली. एकाच दिवशी सर्व साफसफाई करणं पॉसिबल नव्हतं, कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात हत्याकांड झालेलं होतं. तरी पण ती निघून गेली. आता ती आपल्या घरी पोचते आणि घरी जाता जाता तिला दुपारचे 2 वाजतात. घरी गेल्यानंतर ती आराम करते. कसं बसं तो पूर्ण दिवस काढते आणि नंतर येते रात्र. ॲक्च्युली स्वातीच्या घरी 2-3 फॅमिली मेंबर्स राहत असतात, एक तिचा पती आणि एक मुलगी. स्वातीने जे दागिने होते ते रुमालामध्ये बांधून आपल्या अलमारीत ठेवून दिले होते. रात्रीचं जेवण वगैरे करून स्वाती तिच्या पतीच्या बाजूला झोपूनच होती, तर अचानक तिला तिच्या स्वप्नामध्ये त्या जळलेल्या अवस्थेत त्या महिलेची डेड बॉडी दिसते. ती डेड बॉडी अचानक बोलू लागली, माझ्याकडून जे पण तू वस्तू घेतलेला आहे ते मला परत कर. नाही सोडणार मी तुला. कळलं का शहाणे? कळलं का तुला? कळलं का तुला? सांगू परत मी तुला? अचानक ती जळलेली बाई गायब झाली. स्वातीचं स्वप्नात उठतं आणि ती दचकन घाबरून जागी झाली. जशी तिचे डोळे उघडतात बघते तर काय, ती जळलेली बाई एकटक तिच्याकडे बघत तिचे लांबच लांब केस मोकळी सोडून मोठ्याने हसत तिच्या छातीवर मांडी घालून बसलेली होती. स्वातीला हालचालसुद्धा करता येत नव्हतं. तिचं शरीर बर्फासारखं थंड पडलेलं होतं. त्यानंतर ती बाई स्वातीला म्हणाली,
તને સમજાતું નથી. મારા પતિએ માને તે ઘરનું માફિયું છે. આમ બહુ રડું છું. તમે માને આપો છો કે નહીં? નહીં તો हम तेरी साथ बहुत खराब કરીશી. એ સ્વાતિ, સ્વાતિ, મને મારા દાગીના પાછા આપો. મને મારા દાગીના પાછા આપો. મને મારા દાગીના પાછા આપો. अशी बोलून ती जडलेली बाई रडायला लागली आणि परत गायब झाली. असं वाटत होतं की त्या डेड बॉडीचं भूत आलं होतं आणि ती आपल्या दागिन्याची डिमांड करत होती. स्वातीला काय करावं ते सुचेना. ती तशीच पडून होती. त्यानंतर पुढच्या रात्री ती जडलेली बाई स्वातीच्या स्वप्नामध्ये परत आली आणि रडत रडत स्वातीला डिमांड करू लागली. स्वाती घाबरून जागी झाली आणि तिला थोडंसं हायसं वाटलं की हे एक फक्त स्वप्न होतं. त्यानंतर तिला तहान लागते. बेडरूममधून उठून ती पाणी प्यायला किचनमध्ये जाते. जेव्हा स्वाती पाणी पिण्यासाठी मातीचं झाकण उघडते, तिला दिसते की मातीचं पाणी रक्तासारखं लाल लाल झालेलं आहे. हे बघून स्वाती जोराने ओरडते. तेव्हाच तिला किचनच्या एका खिडकीमधून एक जडलेला हात तिच्याकडे येताना दिसतो. त्या हातांमध्ये अंगठी नसते, बांगड्या नसतात. स्वातीला आठवते की हा हात त्याच जडलेल्या बाईचा हात आहे. ती ओरडत ओरडत बेडरूमकडे धावत जाते आणि आपल्या पतीला सर्व काही सांगते. तिचा पती तिला बोलतो की अगं वाईट स्वप्न होतं, तू झोपून जा, फालतू गोष्टी करू नकोस. मला सकाळी उठून लवकर कामाला जायचं आहे बरं का. तुझी बडबड ऐकत बसलो तर मला झोप नाही लागणार. पुढच्या दिवशी स्वाती कामाला जात नाही कारण तिची हिंमत होत नसते. सकाळी उठल्यापासून तिचं शरीर असं थरथर कापत असतं. नंतर ती आपल्या फ्रेंडकडे जाते, तिच्या मैत्रिणीकडे. ही तीच मैत्रीण जी त्या दिवशी स्वातीसोबत साफसफाईच्या कामाला होती. स्वाती जे काय घडलं ते तिला सांगते. तिची मैत्रीण पण तिला अशीच म्हणते की हे बघ स्वाती, ते फक्त वाईट स्वप्न असू शकते, बाकी काहीच नाही. तू ते स्वप्न वगैरे खरं वाटून घेऊ नको. कारण त्या दिवशी आपण खूप लोकांच्या डेड बॉडीज आपल्या हाताने उचलल्या आहेत, साफसफाई केली आहे. किती रक्त होते, किती भयानक दृश्य होतं ते. तुझ्या मनात त्या गोष्टी बसल्या असतील म्हणून तुला ते स्वप्न पडलं असेल. तू जास्त टेन्शन घेऊ नको आणि घरी जाऊन आराम कर. अगं चिल कर गं. मैत्रिणीचं बोलणं स्वातीला थोडंफार पडतं. त्यानंतर स्वाती घरी जाते. कसं बसं तो दिवस पण जातो आणि रात्र होते. पण परत तेच स्वप्न. तीच जडलेली बाई दिसत आहे तिला. आता तर ती बाई घरी येऊन बसली होती. स्वातीच्या चेहऱ्याजवळ जाऊन रडत होती. वारंवार स्वातीला हेच म्हणत होते की माझ्या पतीने मला ते दागिने दिले आहे. मला परत करून टाक माझे दागिने, नाहीतर तू मला मारून टाकेल तू मला. स्वाती घाबरून जागी होते. आपल्या पतीला सर्व काही सांगते. तू पण परत तेच म्हणतो की वाईट स्वप्न असेल, झोपी जा. पण स्वातीचा रात्रभर डोळा लागत नाही. सकाळी 5 वाजता तिला हलकी झोप येतच होती की अचानक स्वाती थरथर कापत उठली. तिला खूप जास्त ताप आलेला होता. तापासोबतच तिला वॉमिटिंगसारखं झालं. धावत ती वॉशरूमकडे गेली आणि वॉमिटिंग फक्त रक्ताची झाली. आता तिचा पती घाबरला. त्याला वाटलं काहीतरी गडबड आहे. स्वाती म्हणते की मला अगोदर माझ्या मैत्रिणीसोबत बोलायचं आहे. तो तिच्या मैत्रिणीला कॉल करतो. मैत्रीण घरी येते. स्वाती सांगते की बघ, तुला सांगत होते ना काहीतरी गडबड आहे. आपण जेव्हापासून तिथे गेलो आहेत ना, डेड बॉडीची साफसफाई केली आहे, तेव्हापासूनच हे सर्व होत आहे. पण तरीही तिची मैत्रीण तिला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देते. स्वाती डॉक्टरकडे जाते. ब्लड टेस्ट करावे लागेल असे डॉक्टर म्हणतात. ब्लड रिपोर्ट येतो तर सर्वच नॉर्मल. तिच्या पतीला आणि तिच्या मैत्रिणीला तर धक्काच बसला. ही तर नॉर्मलच होती, आत्ताच अचानक काय झालं असेल. स्वातीला स्वप्न पडणं बंद होत नव्हतं. आता तिला दिवसा पण ती जडलेली बाई दिसत होती आणि ती बाई रडत रडत आपल्या दागिन्यांची मागणी करत होती. आता स्वाती घाबरली. दागिने खूप महागाचे होते आणि ती होती गरीब. स्वातीच्या मनात लोभीपणा तर खूपच भरलेला होता. पण होते काय की तिची मैत्रीण तिला म्हणते, तुला काहीतरी बाहेरचं लागलेलं आहे, एक काम कर, मी एका तांत्रिक बाबांना ओळखते, त्यांना जाऊन दाखवू. त्यानंतर त्या दोघजणी बाबाकडे जातात. जे घडलं ते त्यांना सांगतात. बाबा सर्व ओळखून त्यांना बोलतो की हे बघ पोरी, तुला जर आपले प्राण वाचवायचे असतील ना, तर तू जे दागिने तिच्याकडून घेऊन आली आहेस ना, ती तिला परत करून दे, नाहीतर ती तुला जिवंत सोडणार नाही. स्वाती म्हणते की मी कशी परत करणार आहे ते दागिने. जिचे दागिने होते ती तर एक डेड बॉडी आहे आणि आतापर्यंत ती डेड बॉडी पण नसेल. त्यानंतर बाबा म्हणतो, काळजी करू नका, त्या रुमालाला घेऊन जा ज्यामध्ये दागिने आहे आणि ते दागिने त्या मृतदेहाच्या घराजवळ कुठेही फेकून द्या. आणि लक्षात ठेव
जेव्हा तू ते दागिने फेकत असशील ना, तेव्हा काही झालं तरी मागे वळून बघू नका. जर तू ते मागे वळून बघितलंस तर तुला ती कधीच सोडणार नाही, इतकं लक्षात ठेव. आणि आयुष्यभर ती तुझ्यासोबत असेल. पुढच्या दिवशी स्वाती त्या सोसायटीमध्ये जाते. तिच्यासोबत तिची मैत्रीणसुद्धा असते. त्या दोघी पण त्या अर्धवट चढलेल्या घराच्या दरवाजासमोर जाऊन उभ्या राहतात. स्वाती थरथरत्या हाताने रुमाल बाहेर काढते आणि ते दागिने त्या घराच्या आतमध्ये फेकून देतात. त्यानंतर दोघीजणी मागे वळून न बघता नॉनस्टॉप आपल्या घराकडे धावत पळत सुटतात. बस, या दिवसापासून आजपर्यंत स्वातीला त्या गोष्टीचा कधीच त्रास झाला नाही. पण आज पण जेव्हा स्वाती त्या दिवसांबद्दल आठवते ना, डोक्यांपासून पायापर्यंत भीतीने तिचा अंग शहारते. तिचा तो हसण्याचा आवाज स्वातीला आज पण आठवतो. हॅलो संकेत दादा, हॅलो सर्व काजवा टीम. मी शुभांगी परत एकदा नवीन स्टोरी घेऊन आलेली आहे. ही स्टोरी माझ्या मैत्रिणीसोबत घडलेली आहे. म्हणजे ही स्टोरी जेव्हा घडली तेव्हा आम्ही फ्रेंड्स नव्हतो, पण ह्या स्टोरीनंतर आम्ही फ्रेंड्स झालो कदाचित, म्हणजे असं म्हणता येईल. किंवा असं होतं ना की एक गोष्टी अशा घडून जातात लाईफमध्ये आणि लाईफ पूर्ण चेंज होत जाते. तसं झालेलं तिच्या बाबतीत. आम्ही म्हणजे ती माझी सिनियर होती बघायला गेलं तर. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती आमच्या बॅचला आली. आम्ही शाळेत वगैरे होतो एकत्र, पण मला नाही आठवत ती शाळेत आम्हाला सिनियर होती वगैरे. तर झालं असं की आपले ह्याचा महिना होता नवरात्रीचे दिवस चालू होते. पहिला दिवस नवरात्रीचा. आणि ही अशी वेड्यागत करायला लागली. वेड्यागत म्हणजे अशी खुळ्यागत बडबडायला लागली, केस सोडून घरात फिरायला लागली, रात्रीचं उठून ओरडायला लागली किंवा वेगवेगळ्या आवाजात बोलायला लागली. घरातल्यांना पण काही समजेना की काय झालं याला नक्की. तर 1-2 दिवस गेल्यानंतर परत घरातल्याने, म्हणजे 1 दिवस गेल्यानंतर घरातल्यांना हे जाणवलं की बाबा हे काहीतरी बाहेरचं झालं आहे ह्याला आणि समथिंग काहीतरी रॉंग आहे. तर त्यांनी पुजाऱ्यांना वगैरे बोलवलं. पुजारी वगैरे जे बघतात ना त्यांना, तर ते बोलले आत्ता आम्ही काहीही करू शकत नाही, कारण देव बसलेत. देव बसल्यावर ह्या सगळ्या गोष्टी निघत नाहीत किंवा देव एका जागी असतात ना, त्याच्यामुळे निघत नाहीत. असं काहीतरी असतं त्याच्या पाठीमागचं सायंटिफिक, म्हणजे त्याच्या पाठीमागचं काहीतरी रिझन असेल ते. सो त्याच्यामुळे तर बोलले तर हे 9 दिवस असंच हिला तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. पण म्हणजे तिला घरातून बाहेर जायचं नाही आहे, म्हणजे जाऊ देऊ नका, नाही तर म्हणजे हिला काहीतरी होईल, म्हणजे विदिन काय पण होऊ शकतं हिच्यासोबत, असं सांगितलं. तर त्याने तिला एका रूममध्ये पॅक करून ठेवलं आणि ती बेशुद्ध वगैरे पडायची किंवा असं काहीतरी होत होतं तिच्यासोबत. तर हे सगळं पूर्ण गावात पसरलं. तेव्हा आम्हाला पण क्युरिओसिटी की बाबा असं काय झालं आहे हिला, असं काय. किंवा आम्ही लहान होतो ना, म्हणजे इतके लहान नाही, असे नाही 8-9 स्टँडर्डला असेल आम्ही. तर असं वाटायचं ना की काय झालं हिला नक्की बघायला. आणि गल्लीतले सगळे लोक बघून यायचे, ते बोलायचे नाही खूप हॉरेबल आहे, म्हणजे खूप असं भीतीदायक आहे, तुझे डोळे वगैरे लाल आहेत, असं त्यांनी बोलायचे. मग आम्हाला समजायचं नाही की हिला नेमकं काय झालं वगैरे. तर हे काय झाल्यानंतर आम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, कारण आपले देव बसलेले वगैरे त्याचा कार्यक्रम वगैरे सगळं असतं. पण जेव्हा ती आमच्या कॉलेजला आम्ही भेटलो ना, तेव्हा ह्या गोष्टी तिने आम्हाला सांगितलं. किंवा आम्ही विचारलं तिला की बाबा म्हणजे तुमच्याच गल्लीतली होती ना ती मुलगी, तिच्यासोबत असं घडलं ना. ती बोलली आमच्या गल्लीतली नाही, मीच होती ती मुलगी जिच्यासोबत हे सगळं घडलं होतं. आम्हाला पहिला कसं तरी वाटलं, बोलले नाही गं खरंच माझ्यासोबतच घडलं. मग आम्ही तिला विचारलं की असं काय झालं, म्हणजे असं का झालं तुझ्यासोबत किंवा काय. तर ती बोलली का ती देव बसायच्या आधी 1-2 दिवस काहीतरी ती चाललेली तिच्या खालच्या घरातून वरच्या घराकडे नॉनव्हेजचा डब्बा घेऊन चाललेली आणि तिने केस वगैरे सोडलेले आणि ती चाललेली. तर तिला असं कुठेतरी देवाच्या ठिकाणी नेऊन मग तिचं ते सगळं करून आणलेलं. पण ती नॉनव्हेज घेऊन गेली ना रोडने भर दुपारी, त्याच्यामुळे तिला ती लागण झालेली असं तिने सांगितलं. आणि त्यानंतर तिचे फ्रेंड्स पण होत नव्हते, आणि ज्या फ्रेंड्स होत्या त्यांनी पण तिला म्हणजे तिच्यासोबत फ्रेंडशिप तोडली. पण आम्ही एकदम क्लोज फ्रेंड्स झालो तेव्हा कॉलेज टाईममध्ये, आणि आमचं व्यवस्थित चालू होतं. पण त्यात आम्हाला कधीच तिच्या कॉलेज टाईममध्ये असं जाणवलं नाही की तिच्यासोबत असं काही घडलं आहे किंवा काय. पण हा ते एक प्रसंग असतो ना आपल्या लाईफमध्ये की होऊन जातो, पण माणसं जज करत राहतात की हिच्यासोबतच असं झालेलं ना, मग हिच्यासोबत बोलायला नको असं. सो माझं असं म्हणणं आहे की काही पण होऊ शकतं माणसांसोबत, कधीही काही होऊ शकतं. किंवा
आपण त्या जागी असतो तर आपण काय केलं असताना हा विचार करावा माणसाने. एवढंच मला म्हणायचं आहे या बाबतीत की असं कुणासोबत घडलं आहे म्हणून त्याला असं लोटू नका दूर. इट्स मी आता काय बोलू हे मला समजत नाही आहे या बाबतीत. पण नाही, आम्ही खूप छान फ्रेंड्स झालो. पण तिच्या बाबतीत जे घडलं ते कदाचित ती वेळ होती त्याच्यामुळं घडलं मे बी. नमस्कार संकेत, नमस्कार सर्व काजवा परिवाराला. माझे नाव गिरीश, मी बेसिकली नवी मुंबईचा आहे. मी या आधीसुद्धा अनुभवातून आपल्याला इथे भेटलेलो आहे. मला हा जो किस्सा सांगायचा आहे, हा जो अनुभव सांगायचा आहे, हा आमच्या एका नातेवाईकाकडून ओळखीच्या घडलेला किस्सा आहे. अनुभव असा होता की जसं आता हे असतं, आपण गावाकडे गल्लीचे घरं असतात, ओळीने घरं असतात, रांगेने घरं असतात. तिकडे कसे मुके प्राणी येतात दारावरती. गायी येतात, गाया येतात, शेळ्या येतात, काही कुत्रे येतात, मांजरं असतात. तर तसंच एक कुत्र्याचं पिल्लू होतं आणि ते कोणी असं पाळलेलं नव्हतं, पण कोणी ना कोणी खाऊ घालायचं, त्याच्यामुळे ते त्या गल्लीतच वावरायचं. कोणाच्या दारात यायचं, शेपूट हलवायचं. त्याला असं साधारण माहीत झालेलं आहे. घरं देणारे जी घरं असतात, कोणी बिस्कट देतं, कोणी चपाती देतं, तर ते असे 4-5 घरांचे आजूबाजूलाच असायचं. तर आमचे जे पाहुणे आहेत त्यांनी एकदम बाहेरून येत होते, ते बाहेरगावावरून आपल्या घरी येत होते गावाला. तर येताना त्यांनी गाडी आतमध्ये जशी घेतली गल्लीच्या बाजूला, तर त्यांच्या लक्षात आलं की एक कुत्र्याचं पिल्लू रस्त्यावर मरून पडलं आहे. कोणीतरी पहाटे म्हणजे उडवलेलं आहे त्याला. तर त्यांनी गाडी अशी त्याच्या बाजूला घेतली, बघितलं तर ते गल्लीतलं पिल्लू होतं ते. तर ते लहान मुलं कसे असतात, एखादं पिल्लू आवडलं, प्राणी आवडला तर त्याला टिक्का लावतात, पट्टे लावतात गळ्यामध्ये, काय नावाने आवाज देतात. तसं ते त्याला एक पट्टा घातलेला त्या कुत्र्याला. त्या पट्ट्यावरून आमच्या पाहुण्याने ओळखलं की आपल्या गल्लीतलंच पिल्लू आहे, मेलं आहे म्हणा विचारा. त्यांना वाईट वाटलं, घरी आले आणि घरात त्यांचे पण लहान मुलं आहेत. तर ते काय बोलले नाही. सगळा तो दिवस गेला त्यांचा, झोपले वगैरे ते प्रवासावरून आल्यामुळे. संध्याकाळी जेव्हा उठले वगैरे तर ते बोलता त्यांच्या बायकोला म्हणाले की अगं आपल्या गल्लीमध्ये ते पिल्लू होतं ना, त्याला मी सकाळीच बघितलं, त्याची डेथ झाली आहे, गाडीने कोणीतरी उडवलेलं वगैरे दिसते पहाटेच. तर त्या म्हणल्या कसं शक्य आहे, कसं काय उडवेल. ते म्हणे संध्याकाळी ते दूध पिऊन गेलं म्हणे आपल्या इथे येऊन. तर त्यांना खरं नाही वाटलं. तर त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी सांगितलं की अगं तुझ्या कोणत्या ज्या कुत्र्याला दूध बीत दिलं असेल ना, ते दुसरं पिल्लू किंवा दुसरा असेल, तुझा गैरसमज झाला असेल. तर ती म्हणली अहो काय शक्य आहे, आपला म्हणजे आमचा जो घरातला त्यांचाच मुलगा आहे, त्याने त्याला दिला म्हणे. आता तो रोज त्याच्याशी खेळतो म्हणल्यावर त्याला माहिती आहे, त्याच्या गळ्यात पट्टा होता. तर त्यांना असं कुतूहलाने वाटलं की तसंच दिसणारं कोणतं दुसरं चुकून कुत्र्याचं पिल्लूला असेल आणि कुत्र्याचा पट्टा कसं कॉमन असू शकतो, एखाद्या दुसऱ्या कुत्र्याला घालून तसं दिसू शकतो. ते म्हणले की ठीक आहे म्हणून. तो दिवस गेला, रात्र झाली आणि गल्लीतले वगैरे आवारातले कुत्रे कसे मुंगायला लागतात, तर तसं ते कुत्र्याचं पिल्लू एखादं गाढव आलं, बाहेरचा एखादा कुत्रा आला तर ते भुंकायचं. तर त्या पद्धतीचा आवाज यायला लागला भुंकायचा. तर ते आमचे जे पाहुणे आहेत त्यांना जाग आली. त्यांनी बायकोला पण उठवलं. म्हणजे कुत्र्याचा आवाज येतो आणि त्या गल्लीमध्ये ना ते एकटंच पिल्लू असायचं मोस्टली. म्हणजे तशी गल्ली सुमसाम होती. फक्त जे बाहेरचे येणारे प्राणी वगैरे असतात ते तात्पुरते यायचे स्वरूपात. तर त्यांनी जाग आली. त्यांनी त्यांच्या मिसेसला पण उठवलं. त्यांनी कुतूहल म्हणून बाहेर दरवाजा उघडून बघितलं तर ते बाहेरच ते कुत्र्याचं पिल्लू खेळत होतं. जसा दरवाजा उघडला तसं ते त्यांच्याकडून शेपूट हलवायला लागलं, बघायला लागलं. तर त्यांना वाटलं की अरे मी सकाळी जे बघितलं मेलेलं जे रस्त्यावरती ॲक्सिडेंटमध्ये ते कुत्र्याचं पिल्लू कोणतं होतं मग, म्हणून त्यांना असं थोडं डाऊट वाटला. त्यांनी काय केलं, चप्पल घातली पटकन घरात जाऊन आणि ते घरापासून जवळच होतं जे मेलेलं पिल्लू होतं ते. त्यांनी पटकन चप्पल घातली आणि लगेच खरं खोटं बघायला गेले रस्त्यावरती गेल्यावरती ते ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता ते पिल्लू तिथेच पडलं होतं, तसंच होतं. आणि गावाकडे कसं, आपल्याकडे शहराकडे एखादा ॲक्सिडेंट झाल्यावर लगेच प्राण्याला बाजूला करतात, महानगरपालिकेला उचलून घेऊन जातात. गावाकडे असं काय नसतं, ते पिल्लू पडतं मरतं तसंच तिथेच कुजून जातं तसं. तर तिथेच ते पडलं होतं. त्याला माशा वगैरे लागल्या होत्या, दुर्गंधी पसरली होती. तर त्यांनी जवळ जाऊन बघितलं तर त्याचा पट्टा तोच होता जो ह्यांच्या पिल्लाचा असायचा गल्लीतल्या. ते जेव्हा परत आले तर गल्लीत दिसणार कुत्रा पण सेम तसंच आणि त्याच्या गळ्यात तोच पट्टा होता. त्यांना जरा डाऊट आला. मग त्यांना वाटलं की हे जे दिसते ते नॉर्मल नाही दिसत आहे. त्यानंतर पण बऱ्याचदा म्हणजे जे लोक होते गल्लीतले त्यांना कुत्र्याचा आवाज येणं, भासणं असे प्रकार व्हायचे. तर म्हणजे हे खूप कन्फ्युजिंग होतं. म्हणजे एखादा कुत्रा जर मेला तर त्याच्यासारखा दिसणार कुत्रा असू शकतो, पण त्याच्यासारखा टिक्का दिसणार पण तसंच, गळ्यातला पट्टाही तसाच
म्हणजे त्याचं साधारण मुंगण्याची पद्धत, ज्या घरांच्या आजूबाजूला फिरण्याची हे सगळं तसंच कसं असू शकतं. आणि बरंच जे कुत्रा त्यांना माहीत होतं ते तर त्याच्यासमोर मेलं होतं, त्यांच्यासमोर होतं मेलेलं कुत्रं. तरी पण त्यांना एवढा डाऊट आला की जे काय आहे दिसतंय हे बहुतेक ते कुत्रंच आहे, पण म्हणजे जे दिसतंय तसं नाही आहे, हे वेगळंच काहीतरी प्रकार आहे. म्हणजे त्याचा आत्मा म्हणा किंवा असं काहीतरी हा प्रकार वाटला त्यांना. असा हा साधारण किस्सा होता. ते भयानक असा नव्हता, पण ते कुतूहल असं वाटलं की मेलेली व्यक्ती असते एखादी, तशी मेलेला प्राणी कसा काय येऊ शकतो आणि ते सेम बिहेविंग कसं करू शकतो असं त्यांना वाटलं. असा साधारण किस्सा होता. धन्यवाद. आणि मला नेहमी सांभाळून घेता, ऐकून घेता आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तुमचा महत्त्वाचा एकदम वेळ देता सर्वजण, त्याबद्दल आभारी आहे पुन्हा एकदा मनापासून.